प्रेक्षक हो नमस्कार। द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन या विषयावरती विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका। माढा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, परंतु त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षांतर्गत मोहिते पाटील गटाकडून विरोध करण्यात येत आहे। मोहिते पाटील यांनी त्यांच्या समर्थकांची एक बैठक अकलूज येथील शिवरत्न या निवासस्थानी आयोजित केलेली होती। या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, अनिल देसाई, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, अनिकेत देशमुख इत्यादी महाविकास आघाडीचे नेते देखील या बैठकीमध्ये सहभागी होते। मोहिते पाटील यांच्या समर्थकांकडून मागणी करण्यात येत आहे की धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजेच तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवावी। मोहिते पाटील यांची नाराजगी लक्षात घेऊन ती नाराजगी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना मोहिते पाटील यांच्याकडे पाठवलेलं होतं। गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची भूमिका ऐकून घेतलेली आहे आणि मोहिते पाटील यांचा निरोप घेऊन गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेले आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस हे मोहिते पाटील यांची नाराजगी दूर करू शकले नाहीत। अशा प्रकारची चर्चा सुद्धा सध्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये होताना दिसून येत आहे। दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा आपल्या समर्थकांची एक बैठक टेंभुर्णी येथे संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊस वरती आयोजित केलेली होती। या बैठकीला महायुतीचे समर्थक आमदार म्हणजे महायुतीमधील आमदार, यामध्ये प्रामुख्याने सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे, त्याचबरोबर मानखटावचे आमदार जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती। या बैठकीच्या माध्यमातून एक प्रकारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या बहुसंख्य आमदारांची साथ ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी दिसत आहे। यामध्ये प्रामुख्याने सांगोल्यामधून एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील असतील, तर माढ्यामधून अजित पवार गटाचे आमदार संजय मामा शिंदे असतील, त्याचबरोबर करमाळ्यामधून अजित पवार गटाचे आमदार संजय मामा शिंदे असतील, त्याचबरोबर मानखटावमधून भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे असतील किंवा माळशिरसचे आमदार राम सातपुते असतील, यांची साथ ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिसत आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झालेल्या रश्मी बागल यांच्या बागल गटाची साथ सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिसत आहे। म्हणजेच एक प्रकारे नेत्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिसत आहे। तर दुसऱ्या बाजूला मोहिते पाटील यांनी सुद्धा येणारी लोकसभा निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केलेला आहे आणि मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारीसाठी आग्रही दिसत आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा एक प्रकारे प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दिल्यानंतर जो राजकीय पेच निर्माण झालेला आहे, तो राजकीय पेच कसा सोडवायचा हा मोठा प्रश्न भारतीय जनता पक्षातील नेत्यांना पडलेला आहे आणि तो पेच सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षातील नेते प्रयत्न करताना दिसून येत आहेत। यामध्ये प्रामुख्याने एक चर्चा अशीही चालू आहे की विद्यमान खासदार
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जी उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून जाहीर झालेली आहे ती उमेदवारी रद्द सुद्धा केली जाऊ शकते। अर्थातच या जरी नुसत्या चर्चा असल्या तरी सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने जाहीर केलेली आहे। त्यामुळं हा निर्णय म्हणजे उमेदवारी देणं आणि उमेदवारी रद्द करणं हा निर्णय केंद्रीय पातळीवरतीच होऊ शकतो आणि एकदा दिलेली उमेदवारी कॅन्सल करणं यामुळं कुठंतरी भारतीय जनता पक्षामध्ये एक वेगळाच मेसेज जाऊ शकतो। त्यामुळं उमेदवारी रद्द करण्याची किंवा कॅन्सल करण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाला परवडणारी नाही। यामुळं मोहिते पाटील यांची नाराजगी कशा पद्धतीने दूर करता येईल यासाठी युद्ध पातळीवरती भारतीय जनता पक्षामध्ये प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे। मोहिते पाटील गटाने भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आपली ताकद उभी केलेली आहे आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यात मोहिते पाटील यांची भूमिका निर्णायक राहिली। माळशिरस या विधानसभा मतदारसंघामधून 1 लाखापेक्षा अधिक मतांचं लीड हे मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिलेलं होतं। त्याचबरोबर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माळशिरस या विधानसभा मतदारसंघामधून राम सातपुते यांच्या रूपात एक आमदार देखील निवडून दिलेला होता। त्याचबरोबर जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो अथवा ग्रामपंचायत असो यामध्ये सुद्धा मोहिते पाटील गटाने भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळवून दिलेलं होतं। परंतु त्यामधल्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर केवळ विधान परिषदेची आमदारकी मिळाली, परंतु त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलेली होती, पण ती अपेक्षा फोल ठरली। येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजेच निवडणुकीनंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा दिलं जाऊ शकतं आणि तशा प्रकारचा शब्द सुद्धा मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून दिला जाऊ शकतो अशा प्रकारची चर्चा सुद्धा सध्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे। त्यामुळं मोहिते पाटील यांची नाराजगी दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे। परंतु या सर्व घडामोडीमध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतलेली आहे आणि ही आघाडी घेत असताना आपल्या समर्थक आमदार असतील किंवा नेत्यांची किंवा कार्यकर्त्यांची एक मीटिंग त्यांनी टेंभुर्णी येथील संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवरती आयोजित केली आणि या मीटिंगच्या माध्यमातून मोहिते पाटील गटाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून जो राजकीय पेच निर्माण झालेला आहे आणि त्याचबरोबर मोहिते पाटील यांची नाराजगी जी वाढल्याचं दिसून येत आहे, ती नाराजगी कशा पद्धतीने दूर करता येईल किंवा होईल यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जे प्रयत्न सध्या सुरू आहेत त्याबाबत ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडणार आहेत त्याची माहिती आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या समोर सादर करू। परंतु सध्या तरी मोहिते पाटील हे वेगळी राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे, तर दुसऱ्या बाजूला रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपली उमेदवारी निश्चित मानून जोरदार प्रचारामध्ये किंवा त्यांनी प्रचारामध्ये एक प्रकारे आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका।